मित्रांनो, नातं कोणतंही असो भांडणं होतातच आणि भांडण होऊन पण जे नातं तुटत नाही तेच आपलं असतं. एक दोस्त किंवा एक मित्र असा पाहिजे जो एखाद्याचा हात पकडला तर सोडला नाही पाहिजे. भांडणं केली तरी नातं तोडलं नाही पाहिजे. रागवू दे पण इग्नोर न करावं. ह्या 3 गोष्टी खूप आहेत आयुष्यातील समाधान हिसकावून घेण्यासाठी. खोटं प्रेम, स्वार्थी मित्र, पंचायती नातेवाईक, मग पुस्तक असो किंवा जीवन, पुढचे धडे वाचण्यासाठी पाने पलटावीच लागतात. नशिबाने मला त्या वयात उदास केलं ज्या वयात लोक त्यांचे शौक पूर्ण करतात. आणखी एक सकाळ चालली आयुष्यातील, आणखी एक दिवस येतोय आयुष्यात. हा विचार करू नका की वेळ अजून आयुष्यात आहे. हा विचार करा की आयुष्य कोणत्या वेळेत आहे. माहिती आहे की खूप चांगलं गुण आहेत माझ्यामध्ये, पण खोटा दिखावा करून मनात कपट आणि ओठांवर साखर ठेवण्याची सवय नाही. जेव्हा एखाद्याचा खोटा चेहरा समोर येतो तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त स्वतःवर जास्त राग येतो की आपण किती आंधळे होतो जे अशा व्यक्तीवर विश्वास ठेवला. जेव्हा कोणाला माहीत पडतं की आपण त्यांच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा त्याचे भाव जास्त वाढू लागतात. प्रेमाचा अर्थ हा नाही की तुमचा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असावा. प्रेमाचा अर्थ हा आहे की तुमच्या जीवनात अशी एखादी व्यक्ती असावी जी स्वतःपेक्षा जास्त तुम्हाला जपेल किंवा तुमची काळजी घेईल. कोणीतरी असावं जे विनाकारण कॉल करून बोलेल, तुझा आवाज ऐकायचा होता म्हणून कॉल केलता. अशा व्यक्तीचा अशा व्यक्तीला लगाव नका करू, ज्याच्याबरोबर बोलण्यासाठी तुम्हाला तरसावं लागेल आणि त्याला काहीच फरक पडत नसेल तुमचं बोलणं हो अथवा न हो. व्यक्ती तुमचे मेसेज पण म्हणून पण इग्नोर करतात कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यात सेकंड ऑप्शन असता. फालतूची स्वप्न पाहिली होती, आता तर डोळे पण टोमणे मारू लागले आहेत. आम्ही पण वेळेसारखी आहे साहेब, किंमत न करणाऱ्याला परत भेटत देखील नाही. माहीत नाही कोणत्या कलमाने माझं नशीब लिहिलंय. जेव्हा केव्हा खुश होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नेहमीच मला दुःख मिळत गेलंय. विवाह वास्तवमध्ये एका जुगारासारखा आहे. जर डाव बरोबर पडला तर जीवन स्वर्ग बनतं, अन्यथा नरकाचे सगळे दरवाजे इथेच उघडे होतात. कधी काळी ते मला हवं होतं, मला मिळवायचं होतं, आता विसरायला शिकलो आहे. वस्तूप्रमाणे नाती आणि लोकांपासून लांबच राहायला शिकलोय. स्त्रीच्या नजरेत तो व्यक्ती सगळ्यात जास्त कमजोर ठरतो जो नातं बनवण्या अगोदरच दुःख, वेदना, त्रास देत असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा.